जीजी मी काय म्हणते, आपण बाकी सगळी तयारी करूया, फक्त पोहे नको भिजत घालायला. ते काय अगदीच 5 मिनिटात भिजतील. म्हणजे ना फक्त फोडणीला घालायचं तेवढं काय ते बाकी राहील. हा अगं पण पाहुणे येतीलच आता. आणि बघ कांदा कोथिंबीर सगळं चिरून झालंय, सगळी तयारी झाली तर घालूया ना फोडणीला. तोपर्यंत पाहुणे येतील आणि काय थोडं पुढे मागे झालं तर गरम करता येतीलच की. ते पोहे सारखे गरम केले ना की सगळी मजा जाते पोह्यातली. आपण की नाही अगदी पहिल्या वाफेचे पोहे देऊया सगळ्यांना. लिंबू आपण पोह्याबरोबर वेगळे देऊयात का? का सगळ्या पोह्यांवरच टाकूयात? प्लेटमध्येच देऊया ना. म्हणजे कसं ज्यांना आवडतायत ते घेतील, नको ते बाजूला ठेवतील. तर सगळ्यांनाच पोह्यांवर लिंबू चालतं असं नाहीये ना. बरं ठीक आहे, तसं करूया. तुम्ही दोघी रागावलात का माझ्यावर? नाही हो, अजिबात नाही. असं का वाटलं तुला? नाही म्हणजे तुम्ही सगळं तुमच्यातच ठरवताय ना. मला कोणी काही विचारतच नाहीये. अहो वहिनी, असं काहीच नाहीये. तुम्ही सगळं ते बाहेरचं बघत होतात ना म्हणून. काहीतरीच काय कोमल, आम्ही असं का करू? कारण मी सांगितलं ना सुनील बद्दल सगळं म्हणून. वहिनी, तुम्ही काय दुष्टपणा म्हणून म्हणालात का तसं? तुमचा हेतू चांगलाच होता की. तुमच्या जागी जर मी असते आणि मला जर असं काही कळलं असतं ना तर मीही हेच केलं असतं. तुला पण असंच वाटतं ना ग? खरंच. पण तू आधी म्हणाली होतीस की तो मुलगा चांगला आहे, मग अचानक काय झालं? मला नंतर कळलं ना ते सगळं. आता जाऊ दे ना, सोडात. आता ती दोघे एकमेकांना पसंत पडव आणि सगळं जुळून येऊ दे म्हणजे झालं. मला पण असंच वाटतं बाई. देव करो आणि तू म्हणतेस तसंच हो. वहिनी, आता तुम्ही सांगा, पोहे फोडणीला टाकायचे की नाही? आता ना आपण सगळं मतदान पद्धतीने करूया. दोघींना जे वाटेल ते करायचं, पण मग तिसरीने वाईट नाही वाटून घ्यायचं. अगं पण पाहुणे आले तर सगळे बाहेर जातील ना, सगळ्यांची घाई उडेल. मग पोहे कोण फोडणीला घालणार? मी करेन की. का? तुला बाहेर यायचं नाहीये? मग नंतर म्हणशील मला नवरदेवाचा चेहराच बघता आला नाही म्हणून. अहो मी पाहिलंय त्याला. मग ठीक आहे, मग पोहे आपण नंतरच फोडणीला घालू. सॉरी हा जीजी. या इथेच आहेत अजून. अगं जा जा, तुम्ही तयार व्हा आता, नाहीतर पाहुणे येतील आणि माझ्या लेकी सुनच तयार नाहीत. असं नको व्हायला. जा जा पळा. हो माय. आणि हे बाकीचं सगळं मी बघते काय ते राहिलेलं. हो. जा चिराची राहिली. जा जा, जा जा. मी बघ. काय ग बाळा, कुठून शिकलीस ही कला? कसली कला माई? माणसं जोडण्याची. अरे म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी हा घाल. कसला कार्यक्रम? असं काय करतो अरे? आज नंदिनीला बघायला पाहुणे येणार आहेत ना? येऊ दे की मग. वासू, काय चाललंय तुझं? हे बघ, मला या कार्यक्रमात रस नाहीये. वासू, अरे असं काय करतोयस? आणि तूही एवढ्या उत्साहानं सहभागी व्हावं असे संबंध नाहीयेत आपले. वासू, अरे सोड ना सगळं. म्हणजे काय? तिने तुझी चूक नसताना दादांसमोर तुला. हे बघ, तू सगळ्यांना भूतकाळात, आमच्यात सगळं चांगलं आहे अरे. म्हणजे काय? म्हणजे आता मी दिलेलं गिफ्ट पण तिने घेतलंय. रिटर्न गिफ्टही देईल ती तुला. सो प्लीज. उर्मी, तुला जायचं असेल तर. हे बघ, बाकी कोणासाठी नाही पण माईंसाठी तरी ये ना. सॉरी वासू, हे बरं नाही दिसणार. उर्मी, मला कोणाला काय दिसेल याची पर्वा नाहीये. अरे हा काय आडमुडेपणा आहे तुझा? उर्मी, मी सांगितलं ना तुम्ही जा म्हणून. मला नाही यायचंय. तुम्ही तिचं लग्न ठरवा, तिला सासरी पाठवा आणि मग मला सांगा ती गेली म्हणून. मग मी येतो सगळ्या कार्यक्रमांनंतर. वासू, मी आहे ना हात जोडते तुझ्या पुढे. अरे तुझा ऍब्सेन्स सगळ्यांना जाणवणार, एस्पेशली जेव्हा आपण एवढा पुढाकार घेऊन हे सगळं केलंय. तू गावात आहेस, घरात आहेस, पण कार्यक्रमाला नाहीयेस. हे खटकणार आहे. वासू, बाकी कोणाला काय वाटेल हे सगळं सोड, पण दादांना किती विचित्र वाटेल रे. हे बघ, आपण एवढं सगळं जर त्यांच्यासाठी केलंय ना तर त्यांच्या मनाचा विचार तरी आपण केला पाहिजे असं मला वाटतं. बाकीचं तू ठरव.
पंच, ही तुम्हाला उर्मिने दिलेली साडी का? छान आहे. तुझी पण मस्त आहे. हो, पण रंग छान आहे हो तुमच्या साडीचा. माईची पण उर्मिनीच दिलेली आहे. हा पंच, मी नेसेन हो एकदा कधीतरी साडी तुमची, चालेल ना? अगं त्याला काय झालं, नेस की. मी कुठे नवीन साडी नेसून मिरवायला जाणार आहे रोज. माई, तुमची ही साडी नेसेन हो मी एकदा कधीतरी. अगं नेस की, त्याला काय झालं? हिला नुसतं नटायचंच असतं, मुरडायचंच असतं. पण छान आहेत की नाही रंग सगळ्या साड्यांचे? नसायला काय झालंय, महागड्या साड्या अंगावर घातल्या की चांगल्याच दिसतात. नाही हो, एवढ्या काही महागाच्या वगैरे नाहीयेत, आहेत आपल्या मध्यम, पण चांगल्या. हो, नाही ती उर्मी आमच्याकडे पण घेऊन आली होती साड्या. आम्ही सांगितलं आम्हाला नको, घेऊन जा तुमच्याकडेच. पण तिला साड्यांची छान पारख आहे हो. तिला सगळ्याचीच पारख आहे. काय ग, नवऱ्याला नाही आणलंस? कुठे आहे तो? त्यांनीच हे सगळं जुळवून आणलं ना. मग पाहुण्यांना सामोरं जायला तो नको? ते सुद्धा विचारतील पुनर्वसू कुठे आहे, मग काय सांगणार? काय करतोय तो? येतोय ना ग तो. माई, तो थोडासा कामात आहे. आता एखाद्या दिवस काम बाजूला ठेवलं तर काय अडणार आहे का? येईल होतो, असं नाही करणार. सांगू का माईंना तो नाही येणार आहे? पण असं कसं सांगू? त्याला यायचं तर नाहीये. बाप रे. हा, त्याला अर्जंट काहीतरी काम आहे आणि तातडीने मेल पाठवायचंय. तो नंतर येतो म्हणाला, असं सांगूया. हा, हे बरं आहे. माई, हा बघा आला. ये रे. बघा, मी म्हटलं नव्हतं. आले नाहीत अजून? निघालेत, येतीलच. बरं झालं रे बाबा तू आलास. आता तू स्वागत कर पाहुण्यांचं. नाही म्हणजे आमची कुणाचीच तशी ओळख नाही आणि त्यांना सुद्धा जरा बरं वाटेल ना. हो, थांब बर का रे आता इथे, जाऊ नकोस कुठे. हो माई, मी आहे. पुनर्वसू. अरे सुनील. अगं बाई, आले. चल रामचंद्र, या या या. बघा, एकाच गावात राहून भेटच नाही आपली. या निमित्ताने भेट झाली. खरंय. कशा आहात? तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक आहे माई. अहो, आमचे कसले आशीर्वाद. बरं या या ना, आत्ता या. चल चल ये. ये ग, या. या. बसा. अरे आयुष्यमान आयुष्य. दादांची माफी मागून तू 4 पावलं या घरात आली असशील ना, तर आजच्या या सगळ्या प्रकारानंतर तू 400 पावलं दूर गेली असे कळतंय का तुला? मी तुला समजावून सांगत होतो, पण नाही, विश्वास नाहीये माझ्यावर. एकतर या घराबाहेर पडायचं, नाहीतर तिचा नाच सोडायचा. उर्मी, जितकं तू तुझ्या बाजूने नातं जोडायचा प्रयत्न करतेस ना, तितकी तू या घरापासून दूर जातेस. एक वेळ अशी येईल की दादा आपल्याला सांगतील तुम्ही जा म्हणून. त्या क्षणाची वाट पाहिजे का आपण?